पाऊस झाला असता तर शिवार फुलला असतं रे. पण आता काय होणार आहे कुणास ठाऊक. शेतकरी कमावतो पिकवतो तेव्हा सगळ्यांची पोटं भरतात. शेतकरी मेला ना त्याचं पेपराच्या मागच्या बाजूला कुठंतरी एखाद्या खालच्या साईडला नाव असणार. बोलण्याला तुम्ही फसता हे काय माहिती नाहीये का मला? अगं काय करणार, पण काहीतरी त्याला बोलावंच लागतंय ना. हो, पण आपण मुंबईला आलो तेव्हा आपल्याला कोणी मदत केली होती का? आठवा जरा. त्यांना स्पष्ट सांगून टाका नाही जमणार म्हणून. मलाही माझे खर्च आहे, सांगा त्यांना. आपल्याला काय लिफ्ट जमायचं नाही, आपलं चालतच गेलेलं बरं. मुंबईवाल्यांचं काय बाबा, लिफ्ट काय शॉवर काय. आपल्याला आपला नांगरच बरं बाबा. ये बुवा ये ये की. तुमचं मुंबईवाल्याचं काम लय भारी राव. बस केले का? अरे अरे इकडे वर बस की राव, इकडे बस बसतो बाबा बसतो. काय चाललंय बाकी मग? बाकी एकदम निवांत मजेत चाललंय राव. काय मग तुझा प्रवास कसा झाला? प्रवास झाला एकदम मस्त रे. अरे आता तुला सांगतोय काय, आपला खालच्या आळीचा माद्या त्याच्याकडून पैसे घेतले. काय करणार, त्याला बोललो मी बाळाकडे जायचे, बघ जर झाली सोय तर. माद्या बरा आहे का? बरं आहे. महादेव म्हणला त्याला बोलला का आठवण येते का नाही आमची तुला? नुसता मुंबईला गेला की तवा मुंबईचाच झालायस. कधीतरी गावच्या मित्रांची मैत्रिणांची आठवण करत जा. म्हणजे गावात बी असंच आहे बाई. अरे बाबा सांगते काय, तू खरंच चुकी आहेस. गावचं बरं झालं तू त्यावेळी आहे ना मुंबईला आलं, लय बरं झालं. नाहीतरी बघ कसं आहे, किती झालं तरी आमच्यासारखं तुझा हाल झाला असतं रे. एक बरं झालं की तुझा आईबापांनी पहिल्यापासून म्हणजे त्यांची परिस्थिती होती म्हणून तू शिकलास, हे झालास. आता आमचे बघ तुला तर माहिती आईबापांची परिस्थिती नव्हती. आम्ही आपलं मध्येच शिक्षण सोडलं, शेवटी शेती करावी लागली, शेतकरीच बनावं लागलं. काय करणार. आणि तसं बघायला गेलं तरी हे बघ कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्याच्या याला. सगळ्यांनी जर म्हणजे आता हे बघ तुझ्याविषयी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. उलट सगळी गाव रोज तुझी आठवण काढतो, तुला माहिती आहे का? खरंच. महाद्याला विचार, महाद्याला तू नंतर आपण फोन लावू, त्याला तू विचार बघा तू महाद्या तुला काय होणार. म्हणला का बाळा गेलाय तसाच अजिबात त्याला आठवण नाही येत नाही. येते खरं तुला आमची आठवण? येते की राव. बायकोला विचार ना, रोज जेवताना उठताना बसताना तुझीच तर आठवण काढतोय राव. होय काय माणूस आहे. नाही ठीक आहे रे, आम्हाला पण वाटतं रे. हे बघ शेवटी किती झालं तरी आमचा लहानपणीचा मित्र आहेस. म्हणजे जशी आम्हाला आठवण येते तशी तुला पण येत असेल. साहेब तरी काय तू आत्ता झाला आहेस, पण शेवटी आमचाच मैत्री आहेस ना लहानपणापासून. अरे का साहेबाला बी साहेब असतोय. नाही बरोबर आहे की रे दादा. काय राव. आणि आता तुला काय बोलायचं राव, मुंबईमध्ये बघा लई आता तू आलास म्हणून मग असं बोलतोय, पण इकडे मुंबईला येऊन लई सुधारावं लागतंय बाबा. नाही बाबा मी बघितलं, ते मात्र बघितलं. मी आता येताना प्रवास करताना जसं मी एस टीतून खाली उतरलो तेव्हापासूनचं बघतोय, बाप रे आमच्या तिकडं सगळं असं मोकळं वाटते गावच्या ठिकाणी. आपल्या इकडं थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी तुमच्या त्या गाड्या माणसाला चालून देता येतोय रस्त्यावर. लगेच इथे मगाशी तरी ना सांगून एक रिक्षा माझ्या एवढं घाबरलो मी, तुला काय सांगू. म्हणजे का तुला तुझ्याशी असं बोलतोय, माझी बायको लई हसल तिकडे कदा काय राव. आता शहरातल्या ते म्हणजे त्यांना आपलं जमणार आहे का?
अरे थांब लेका. म्हणू बाळा जरा पाणी घेऊन ये. कटर पटर पडतंय. पाणी बी विचारलं नाही तुला राव. नाही असं द्या असं. तुम्ही इकडे बघा. घे की लेका. इकडे ये बाळा. कितीला आहे बाळा तू? थर्ड. तुझी मुलगी खूप गोड आहे बाळा. आणि काय काय करतेस तू? डान्सला जाते, ट्युशनला जाते, स्कूलला जाते. अच्छा खूप ऍक्टिव्हिटी असतात अच्छा. मुलांच्या. म्हणजे इंग्लिश मिडियमला गेली का? इंग्लिश मिडियमला आहे. आणि काय सांगणार तुला अरे किती खर्च व्हॅन असते आणि काय काय आणि किती किती खर्च खूप आहे. नुसतं असं नाही बाबा मुंबई म्हणजे तुला सोपी वाटली का? आमचं बाबा बघ आमची पोरं आहेत ना, एकदा त्यांचे ते दप्तर बिप्तर दिलं की ते आपली कधी जातात कधी येतात आम्हाला कळतच नाही. हा मग काय तुमचं तरी बरं आहे. तुमची पोरं तुमच्या संपर्कात असतील वगैरे त्यामुळे तुम्हाला जमत असेल ते. होय की राव. हा चांगला अभ्यास करायचा हा बाळा. हा. हा मम्मी पप्पाला त्रास द्यायचा नाही. हा तर एवढ्या लांबशी आलंयस तर फ्रेश हो आणि राहा की तेव्हा 4 दिवस. नाही बाबा तिकडं बायलांना वैरण कोण घालणार तिकडे सांग ना. मला आजच्याला रातच्यालाच निघायला पाहिजे. ते बी खरं आहे म्हणा. हा मग बघू नंतरचं नंतर काय होतं ते. आणि अगं जरा चहा ठेव ना. बुवाला जरा चहामध्ये पत्ती जास्त घाल. कडक बनव चहा जरा. वहिनी साहेब चाले फक्कड झाल्या. तुमच्या सासूबाईची आठवण आली. त्या बी अशाच आल्या गेल्याची चांगली उठाबस करायच्या. अरे गावाकडे म्हातारा म्हातारी कशी आहे तुझी? आहेत म्हातारा म्हातारी बरी येतं. तुला माहिती आहे का म्हातारं 90 वर्षाचं झाले पण अजून पण जिवारात जात आहे. हां मग अरे मग व्यायाम बियाम करायची काहीच गरज नाही राव. नाही नाही शेतकऱ्याला व्यायामाची गरजच नाही. म्हणजे नुसतं जायचं शेतात राबायचं आणि अगदी ठणठणीत तब्येत राहते राव. हां मग अरे लेका बुवा एवढा तू का वाढला पण? एका टायमाला एका येळाला 4-4 पोरं 4-4 गडी एका डावात चित करायचं की राव. अरे तेच बोलतो की डोसक्यात नुसतं कर्ज आणि कर्जच आहे रे. जेवण गोड नाही लागत. सपनात सावकार बी येतो. काय सांगायचं तुला. अरे बुवा आपण एवढं कर्ज घ्यायचं कशा पाहिजे? पाऊस झाला असता तर शिवार फुलला असतं रे. पण आता काय होणार आहे कुणास ठाऊक. बघू पण घातच झाला रे. बघ काय होते ते. अहो इकडे या. आलो बाबा बसतो. लोकांच्या गोड बोलण्याला तुम्ही फसता हे काय माहिती नाहीये का मला? अगं काय करणार पण काहीतरी त्याला बोलावंच लागतंय ना. हो पण आपण मुंबईला आलो तेव्हा आपल्याला कोणी मदत केली होती का? आठवा जरा. त्यांना स्पष्ट सांगून टाका नाही जमणार म्हणून. मलाही माझे खर्च आहे सांगा त्यांना. मला उगाच जास्त बोलायला लावू नका. अगं तुझं सगळं बरोबर आहे पण माझं काय आहे? मला इकडे आड आणि तिकडे विहीर असं नाही का झालं? शेतकऱ्याचं कोण नाही रे बाळा. शेतकरी कमावतो पिकवतो तेव्हा सगळ्यांची पोटं भरतात. शेतकरी मेला ना त्याचं पेपराच्या मागच्या बाजूला कुठंतरी एखाद्या खालच्या साईडला नाव असणार. त्यामुळं काय व्हायचं ते होऊ दे बाळा. पण मी जीव नाही देणार बाळा. काळी आहे माझी ती. माझा विश्वास आहे तिच्यावर. मी लढणार मी. जीव नाही देणार. पण शेतकरी आहे मी. चल जातो मी.
गाडी पण भेटली पाहिजे मला. शेतकरी हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढा प्रत्यक्षात मात्र नाही. शेती करताना अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकारी कर्ज किंवा बँकेकडून घेतलेली कर्ज आणि परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल, या सर्व संकटांना शेतकरी प्रत्येक वेळी सामोरा जात असतो. आपण सर्वांनी शेतकऱ्याचे महत्त्व ओळखून शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या तर भारतातील शेतकरी नक्कीच पुढे जाईल. भाऊजी जातो नाही, येतो म्हणावं. थांबा तुम्ही, जा, काळजी करू नका. हो, काही पैसे आहेत माझ्याकडे आणि तुमची LIC पण आत्ताच मॅच्युअर झाली. ते पैसे आपण भाऊजींना देऊया. आणि भाऊजी तुम्ही काळजी करू नका. शेतकऱ्याचं दुःख आत्तापर्यंत मला खरंच माहिती नव्हतं. आमच्या घरात दुकानातून धान्य येतं, त्यामुळे आम्हाला तेवढंच माहिती. शेतकऱ्यांना एवढे कष्ट करावे लागतात, त्यांच्या आयुष्यात एवढे त्रास असतात, हे मला आज तुमच्याकडे बघून कळले. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा आणि जसे जमतील तसे पैसे परत द्या. आज शेतकरी मला कळला, तसाच शहरातल्या सगळ्या लोकांनाही शेतकरी कळावा असं मला खरंच वाटतं. आणि शेतकऱ्याला त्यांनी समजून घ्यावं, तरच त्याचं दुःख कमी होईल.